असतो. जवळजवळ 36 वर्ष सिनियर समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि बऱ्याच त्यांचा मार्गदर्शन खूप चांगलं असतं नवोदित समालोचकांसाठी आणि नेहमीच प्रत्येक समालोचनाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न डॉक्टर गवई सरांकडून होत असतो. वेलकम सर, हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद भरत पाटील. तर मित्रांनो, आपण पाहतात राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेचा दोन संघांमधील महत्त्वपूर्ण सामना जय हनुमान सारंगा विरुद्ध मोरया स्पोर्ट सूर्यानगर. मोरया स्पोर्ट सूर्यानगर संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय हनुमान सारंगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर या मॅचकडे सलामीची जोडी आपण पाहतोय निळकंठ आणि भावेश हे दोन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला निळकंठ, अंपायरचा येतो इथे ग्रीन सिग्नल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी संकेत ठाकरे राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र अपरकटचा सुरेख फटका डीप कव्हर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा येतोय राष्ट्रवादी चौकार. शॉर्ट वाईड अँड पनिश. थोडासा उजव्या बाहेरचा चेंडू होता, शॉर्ट होता, अगदी फ्लॅशिंग स्क्वेअर आहे. पॉईंटच्या डोक्यावरना फटका खेळला आणि चेंडू सीमा पार गेला, चौकार. दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र मोठा प्रहार. यावेळेस क्षेत्र निवडलाय काउ कॉर्नर रिजन 6 धावांसाठी. हा येतोय बिग सिक्सर. किती चॅलेंज आले, तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्यात फ्लॉपचा फटका बघायला मिळाला. काय फटका खेळला काउ कॉर्नरच्या वरून आणि निलकंठ इज ऑन फायर. सुरुवातीपासून आक्रमण. मला असं वाटतं कर्णधाराने सल्ला दिलेला असावा बरंजी की सुरुवातीपासून आक्रमण करा. नक्कीच गवळीजी मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं काम नक्कीच सारंगाव संघाचं असणार आहे. तिसरं बॉल पुन्हा एकदा ठाकरे किंवा तो यावेळेस लोअर फुलटॉस होता मात्र त्याला सुद्धा धाडून दिलंय. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरिझम मध्ये बॅकअप खूप चांगला मिळाला. दरम्यान 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केले. तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावगती इथे साकारत असताना निलकंठ पाटील 12 धावा धाव फलकावरती. नाणेफेचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते म्हणजेच मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर या संघाला. मात्र संकेत ठाकरे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना थोडंसं महागडं षटक हाताळतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र गती परिवर्तन, मिस्टरमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि यावेळेस मात्र निलकंठ पाटील या वादळाचा इथे अंत होत असताना पहिल्या विकेटचं पतन. भल्या भल्यानं केलं गार, अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता, भल्या भल्यानं केली गार. अरे जित तित हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. अहो जित तित हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. थँक्यू डीजे. तर पहिला असेल आपण गवी सर तर प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. हेच पाहिलं गोलंदाजाने आणि थोडंसं गतीमध्ये मिश्रण केलं, स्लोवर चेंडू हाताळला आणि त्याचाच इथे फायदा मिळाला तो म्हणजेच संकेत ठाकरे या गोलंदाजाला. पहिल्या विकेटचं बदल 12 या धावसंख्येवरती. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे संकेत ठाकरे या गोलंदाजाच्या माध्यमातून पण एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफ रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये. अंकित होईल 1 धाव. धाव फलकावरती 13 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून. एका बाजूला आपण पाहिला असेल तर चांगली एक चौकार आणि एक षटकार
निळकंठ पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र चौथ्या बॉलवरती एक सफलता प्राप्त केली संकेत ठाकरे यांनी. शेवटचा बॉल अखेरचा बॉल घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस पहा पुन्हा एकदा स्लोवर चेंडू गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजांनी आणि फक्त सन्मान देण्याचं काम यावेळेस फलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यान षटक इथे समाप्त होते क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 14 धावा, एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. काय म्हणा गवी सर, एक चांगली सुरुवात करून देतोय म्हणजेच एक खूपच चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा 14 धावा येत आहेत, 5 षटकांचा सामना आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील या ठिकाणी माहिती देत आहेत की प्रोजेक्टेड स्कोर विल बी 70. याप्रमाणे धावसंख्या जमवली तर 70चा आकडा पार होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल. खरं तर निळकंठ यांनी एक चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, षटकार लगावला, त्यानंतर मात्र झेलबाद झाला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, पण एक चांगली सुरुवात. तर मित्रांनो, आपण पाहतात राष्ट्रवादी चषक 2022. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर या सर्वांचं राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनजी तरे, तसेच सुनीलजी घरत व गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. इंद्रसेन येतोय दुसरं षटक घेऊन. हा चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न, हलकंसं अपील केलं जातंय. थोडासा खाली राहिला चेंडू, कारण हुक करण्यासाठी तो चेंडू असावा लागतो, त्याप्रमाणे चेंडू खाली राहिला आणि जवळपास आपण पाहतो एसटीच्या वरून निघून गेला होता. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. इंद्रसेन ठाकरे हा गोलंदाज. दुसरं षटक. याला पुन्हा एक चांगला चेंडू पडल्यानंतर अपील केलं जाते. जोरदार हलकासा बाउन्स बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर उसळला आणि सरळ निघून गेला तो एसटी रक्षकाच्या हातात. चांगला चेंडू म्हणता येईल, कारण गोलंदाजी व्हेरिएशन बघायला मिळते. पहिला चेंडू आपण बघितला थोडा खाली राहिला होता, हा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये. इथे हुकचा फटका, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. 6 धावांसाठी षटकार. इंद्रसेन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. पुन्हा एकदा हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हुक करण्यासाठी ज्याप्रमाणे चेंडू असावा लागतो तो बघायला मिळालेला नाही. पुन्हा एकदा कमबॅक करतो इंद्रसेन. धावसंख्या थांबलेली 20, 1 बाद 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूमध्ये बदल बघायला मिळाला. फक्त एक चेंडू आपण बघितला भरतजी की थोडा शॉर्ट बॉल होता, अखुट्या वेळा त्याचा समाचार घेतला गेला. त्यानंतर मात्र सातत्याने खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते इंद्रसेनद्वारा. नक्कीच 4 चेंडू डॉट दरम्यान लास्ट गो शेवटचा बॉल आणि इथे फुल ओव्हरलाईनचा बॉल होता, बिरकावण्याचा प्रयत्न, मात्र इथे व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. दरम्यान 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि इथे षटक समाप्त होते क्रमांक 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जय हनुमान सारंगाव या संघाचे ते म्हणजेच 1 गडी बाद 21 धावा. चांगला कमबॅक केलाय इंद्रसेन ठाकरे या गोलंदाजाने. फक्त 7 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये. जवळजवळ 10.50च्या सरासरीने वाटचाल करत असताना जय हनुमान सारंगगाव येस. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 14 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. एक षटकार जरी लगावला गेला त्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी इंद्रसेनद्वारा बघायला मिळाली. ठाकरे ब्रदर्स, जास्त करून ठाकरे ब्रदर्स या संघातून खेळताना दिसतील. सूर्यानगरचा संघ आहे मोर्या स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध जय हनुमान सारंगाव. 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून मोर्या स्पोर्ट्स सूर्यानगर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या. खरं तर निळकंठ याने खूप चांगली सुरुवात केली, मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निळकंठ बाद झाला. त्यानंतर कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लागला, धावसंख्या थांबली असं वाटतंय.
नो डाऊट एक षटकार लगावला गेला धीरज याने, पण त्यानंतर मात्र डॉट बॉलचा सामना करावा लागला आणि धावसंख्या 21. खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळते. एका बाजूला सारंगाव व दुसऱ्या बाजूला सूर्यानगर. भिवंडी नगरीतील अंबाडी या परिसरातील हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर. पुन्हा एकदा यावेळेस तिसरं षटक घेऊन सज्ज होत असताना राहुल ठाकरे ॲटम ओव्हर दी विकेटने राज पाटील याच्यासाठी. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू शॉट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण मस्तकाला दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत चौकार. अर्धरात्रीला धावून येतो गोरगरीब. खूप खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण जेव्हा तुम्ही झेल घेणार नाहीयेत तेव्हा एका टप्प्याने चेंडू घेण्याचा तुम्ही अंदाज घ्यायला हवा. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. नक्कीच पंच बोलतायत, सांगतात हा वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये इथे भर होत असताना धाव फलकावरती धावा सारंगाव संघाच्या होत असताना त्या म्हणजे 26 धावा. चांगली धावगती आहे आतापर्यंत, तरी खूप चांगली धावगती राखून ठेवली आहे सारंगावच्या संघाने. फक्त एक गडी बाद झालाय. 26 धावा धाव फलकावरती. राहुल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मिस्टर मिस्ट्रोक जेलची संधी, मात्र इथे पहा दोन खेळाडू कॉलिंग नव्हती आणि दरम्यान 2 धावा इथे सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच झेल घेत असताना नक्कीच कॉल करणं खूप महत्वाचं असतं, मात्र तसं होताना इथे दिसलं नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये एक टक्करून नक्कीच झेल निसटतोय आणि 2 धावा इथे देऊन जातोय ते म्हणजे सारंगाव या संघाला. जय हनुमान सारंगाव या संघाची धावसंख्या 28 धावा. धीरज थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. एक षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आला, एक चौकार आला, मात्र त्याने चेंडू खूप जास्त खेळून काढलेत. जवळजवळ 9 चेंडूंचा सामना केलाय आणि फक्त 13-14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना पुन्हा यावेळेस मात्र देखना स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य इथे सादर करत असताना डीप बॅकवर्ड स्कोर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. षटकार. कोणचा मामा आधार गोरगरिबांचा मामा आधार, गोरगरिबांचा मामा आधार. त्यांचे पाठी राखे हो जीवा भावाचे, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर. क्या बात है, काय फलंदाजी करतोय. आता मात्र आक्रमक रूप धारण करत असताना धीरज पाटील ऑन फायर. 7 धावांनी 34 धावांवरती मजल मारत असताना सारंगाव संघ. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझम मध्ये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय, फेक केली जाईल तो मात्र 1 धाव सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. 35 धावा धाव फलकावरती. राहुल ठाकरे गोलंदाजी करत असताना थोडंसं महागडे षटक हाताळतोय. एक चौकार, एक षटकार, एक वाईड बॉल, टुडी आणि एक धाव. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होत असताना 5वा बॉल घेऊन सज्ज होतोय राहुल ठाकरे. यावेळेस सामना करेल भावेश पाटील. बऱ्याच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता फलंदाज आणि यावेळेस मात्र झेलची संधी डिंगेज आणि इथे मात्र कोणती चूक होत नाहीये. दुसरं विकेटचं पतन भावेश पाटील यांच्या रूपाने सारंगाव या संघाला. समोर आमच्या बरोबर VIP कक्षा समोर जे काही प्रॅक्टिस करतायत खेळाडू, कृपया आपण प्रॅक्टिस थांबवायची आहे, लक्षात घ्यायचं आहे. काय फटका खेळलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर.
अप्रतिम फटका आणि अगदी व्हीआयपी कक्षाला सलामी देणारा हा षटकार. वादी पुन्हा येस पाणी घेऊन जायचंय. 12th मॅननी पाणी घेऊन जायचं, लक्षात घ्यायचंय. पाण्याची व्यवस्था करायची, त्वरित जायचंय. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 41 खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान सारंगाव संघाची धावसंख्या झाली 41. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते की नक्की 65+ कडे पाहत असणार. पाहू शकता आपण रायगड ठाणे एक्झिबिशन मॅच. विचार यानंतर 40+ मॅच आपण पाहणार आहोत. टॉस होणार आहे तो म्हणजे गावदेवी वेहेळे विरुद्ध दिवास्फोट दिवा. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. पवार दी पवार टॉस बॉक्स या टॉससाठी तयार राहायचं आहे. गावदेवी वेहेळे आणि दिवास्फोट दिवा 40+. राष्ट्रवादी चषक 2022 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांजवळ खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारी मॅच आपण पाहतोय जय हनुमान सारंगाव विपक्ष मोर्या स्पोर्ट्स सूर्यानगर. नाणेफेकीचं कौल जिंकून सूर्यानगर या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि 3 षटकांमध्ये जवळजवळ धावा खर्च केल्या, त्यामध्ये 41 धावा. काय फलंदाजी होते. एका बाजूला सनी पाटील आल्या पहिल्याच चेंडूवरती 6 धावेने आपले खातं खोलतोय. पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय असं वाटतं हा फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सनी पाटील या फलंदाजाला, तर स्ट्रायकिंग एंडला धीरज पाटील. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आले आहेत. इंद्रसेन ठाकरे पुन्हा एकदा वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं षटक घेऊन सज्ज होतं सना. इंद्रसेन ठाकरे ज्याने 2रं षटक खूप महत्त्वाचं हाताळलं होतं आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. याच कारणास्तव त्याच गोलंदाजाची वर्णी पुन्हा एकदा लागतीये. चला वेळ जास्त घेऊ नका, सणाला उशीर होत आहे. राष्ट्रपती चषक 2022 पर्व पहिलं आणि यावेळेस मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर काय म्हणा गवी सर, पहिला स्ट्रगल करताना दिसला धीरज पाटील. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव घेतली होती, त्यानंतर मात्र 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क व्यवस्थित होत नाहीये. लेग बायच्या रूपाने इथे मात्र 1 धाव अंकित केली जाते स्कोर कार्ड वरती. 46 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी. नाही, त्याचं कारण असं आहे की पहिला चेंडू जो बघितला आपण थोडासा शॉर्ट आणि बाउन्स घेतला होता आणि त्याचा फायदा उचलला. स्विच हिटचा फटका खेळला. यावेळेला चेंडू थोडासा खाली राहिला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता धीरजाने. धावसंख्या 1 मात्र वाढली अवंतरच्या रूपाने 46. त्याला मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं.
मात्र अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास मात्र नव्हता. धावसंख्या थांबलेली आहे 46. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. इंद्रसेन ठाकरे फुलटॉस चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा झेल घेतलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. यास पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत, कारण फिल्डिंग साईडकडनं रेफरची मागणी केलेली आहे. फिल्डिंग साईड खास करून गोलंदाज आणि इंद्रसेनने. तिसरे पंच नक्कीच पाहतील, पाहणी करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील, टीव्ही पंच. तिसरे पंच पाहणी करतील या ठिकाणी. पंचांचा काय या ठिकाणी निर्णय येतो पाहूया आपण. तिसऱ्या पंचांचा येस, 75 बीमर चेंडू आहे. 75 बीमर, कारण ह्या चेंडूवर एक धाव असेल. खरं झेल घेतला होता एस्ट्रिक्शन, अपील केलं होतं. या चेंडूवर एक धाव असणार आहे. त्याबरोबर ह्या चेंडूवर असणारे फ्रीट, यानंतर चेंडू असणारे फ्रीट पंच इशारा करतायत. 47 धावा झालेल्या आहेत. फ्री हिटचा सामना आणि इथे मात्र देखील स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य सादर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी सनीच्या बॅट मधून. देख ना सिक्सर. सुरुनी उंच झेप घेतली, त्रेपन्न धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना इंद्रसेन ठाकरे दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेस मात्र थोडंसं मागडं छोटं खाताळत असताना इंद्रसेन. दरम्यान लास्ट गो वरती विकेटने. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे पाहावं लागेल पंचांचा इशारा येतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल, ते म्हणजे सनी पाटील या फलंदाजाला. बॅट्समन आउट. शिक्षणास रुजवुनी, उद्योगास फुलवुनी, या नोबलीची सर्वोत्कृष्ट जोडी त्यांना संबोधलं ते म्हणजे बाळू पाटील आणि नितीन काळन. समालोचन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट जोडी आहे बाळू पाटील आणि नितीन काळन. नितीन काळन तर माझे खरं तर रुग्णालयातील सहकारी आहेत. तर नक्कीच डॉक्टर गवई सर, खूप चांगली संकल्पना बाळामामा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 पर्व पहिला. आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय देखणं असं कार्य केलेलं आहे, ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय केतनजी तरेसाहेब तसेच सुनीलजी घरत आणि कावदी स्पोर्ट्स अंजूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पुढे मॅचकडे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती जय हनुमान सारंगाव्या संघाची. शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय बाळाराम ठाकरे. आयटम ओव्हर दी विकेटने. दरम्यान सामना करेल धीरज
शॉट ऑफ लेन शॉट ऑन बुल करण्याचा प्रयत्न मिस्टर मिस्टो काय झेलची संधी इथे मात्र कोणतीही चूक होत नाहीये आणखीन एक विकेटचं पतन धीरज पाटीलला परताप लागतंय माघारी राष्ट्रवादी धीरज पाटील मात्र त्याला माघारी पाठवलंय 53 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात सारंगाव या संघाच्या दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना बाळाराम ठाकरे साईलसाठी यावेळेस मात्र शॉटम पुल केलाय आणि चेंडू पाठवून दिलाय तर म्हणजेच डीप मिड विकेट रिझम मध्ये 6 धावांसाठी षटकार रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये क्या बात आहे सागर पाटील ऑन फायर 59 धावा धावफलकावरती आलेल्या पहिल्याच बॉलवरती 6 धावांनी आपलं खातं खोलतोय दरम्यान यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवून दिलाय लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी आणखीन एक बॅक टू बॅक षटकार पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दम क्या बात आहे काय फलंदाजी होते आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक साध्य होईल का आणि यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खालच्या दिशेने राहताना दिसलं दरम्यान डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करण्याचा प्रयत्न बाळाराम ठाकरे यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली होती विकेट घेतली होती त्यानंतर मात्र 2 सिक्सर आणि यावेळेस डॉट डिलिव्हरी गावदेव वेळे आणि दिवास्फोट दिवा 40+ दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय पुन्हा एकदा यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पायचीची अपील मात्र इथे अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि याच कारणास्तव पंचांनी अपील इथे फेटाळून लावली आहे डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू पहा 2 चेंडूवरती 2 सिक्सर लगावल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याची कुवत गोलंदाजामध्ये आहे ही इथे दाखवत असताना बाळाराम ठाकरे डॉट डिलिव्हरी बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव लास्ट गो शेवटचा बॉल आणि या चेंडूवरती दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला विरकावून दिला खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिझम मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीची संधी आणि इथे पहा धावचित करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये यष्टीरक्षकाने धावचित होता होता वाजलेत दरम्यान सागर षटक इथे समाप्त होते क्रमांक 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जय हनुमान सारंगाव या संघाच्या त्या म्हणजेच 67 धावा 68 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर या संघासमोर कशा प्रकारे या आव्हानाचं पाठलाग केलं जाईल नक्कीच आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत चर्चा गाजतय जिल्हाभर कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार कधी बॉलरला फुटलाय घाम गावदेव विहळे आणि दिवास्फोट दिवा दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय पवार दीपावर टॉस बॉक्स याच वेळे संघाचे कॅप्टन आलेले आहेत वेळे संघाचे कॅप्टन आलेले आहेत दिवास्फोट दिवा संघाचे कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय राष्ट्रवादीचे 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधला महत्त्वाचा सामना आपण पाहतोय कारण एक विशाल लक्ष्य समोर ठेवलेलं आहे
टार्गेट जे 68 68 इज अ टार्गेट. आवश्यक धावगती आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 13.40 म्हणजे 13 किंवा 14 धावा प्रत्येक षटकामध्ये पटकाव्या सामना जर जिंकायचा असेल तो म्हणजे मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाला. परंतु मला असं वाटतंय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर पहिली जी 2 षटके असतात मॅन्डेटरी पॉवर प्लेची या षटकामध्ये एक मोठी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वन हॅज टू प्ले अँकर रोल, कुणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरशिप, एक वेगवान पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे. आणि जर सारंगाव संघाला सामना जर जिंकायचा असेल तर अर्ली ब्रेक थ्रू, खास करून पॉवर प्लेमध्ये फलंदाज जर लवकर बाद केले तर मात्र ते ह्यानंतरच्या षटकामध्ये वरचं ठरू शकतात, विजयाकडे वाटचाल करू शकतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी, एक अनिश्चितीचा खेळ आहे. कारण आपण पाहतोय IPLचे थरार आपण पाहतोय 2008मध्ये IPLला सुरुवात झाली, सर्वाधिक विजेतेपद मुंबई इंडियन्स संघाने जिंकलं पटकावलेलं आहे, पण आज मात्र शेवटच्या स्थानावर आहे हा संघ. म्हणून क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ का संबोधलं जातं. विनोदजी पाटील साहेबांना पण यांचा बॅनर, त्यानंतर सविता शरद केनी विद्यमान सरपंच, शकुंतलाताई पाटील माजी सरपंच, हेमाजी म्हात्रे युवा उद्योगपती गोंदवली, त्यानंतर रणधीरजी म्हात्रे RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, दीना पाटील साहेब, नंतर जॉन टी केनी साहेब उद्योगपती, गणेशजी गोळवी साहेब सरपंच, उमाकांतजी पाटील माजी सरपंच, त्याचबरोबर महेंद्र पाटील साहेब जे खारबाव गावचे सरपंच आहेत विद्यमान, आणि विकासजी भोईर साहेब माजी सभापती साहेब विद्यमान सदस्य, मोसम पाटील यांना सुद्धा पाहू शकता आपण, काशीनाथजी पाटील साहेब, महादेव गरज साहेब आमचे मार्गदर्शक, विनोदजी पाटील साहेब RD लॉन, त्याचबरोबर GCAचे विद्यमान अध्यक्ष. मान्यवरांची फोटो आपण सलामीची जोडी त्वरित पाठवायचे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. कारण 5 षटके आपण 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. 25 मिनिटाची आपला निर्धारित वेळ दिलेली आहे. मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध जे हनुमान सारंगाव 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली सारंगावच्या माध्यमातून आणि तब्बल 68 धावांचं विशाल लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. इट इज टार्गेट. सलामीची जोडी सुद्धा मैदानात प्रवेश करते, क्षेत्ररक्षण सुद्धा लावलं जात आहे, ते म्हणजे जय हनुमान सारगाव संघाकडून. टेनिस विश्वातील ही नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2022 स्पर्धेचे प्रणेते अर्थात प्रमुख पुरस्कर्ते सन्माननीय सूर्यजी म्हात्रे साहेब, लोकनेते ग्रामीण सम्राट ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, तो आम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा आमच्या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते. संदीप म्हात्रे आपलंही खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, आपलं खूप खूप स्वागत आहे. खास करून डोंबिवलीवरनं ते शुभेच्छा देत आहेत. या स्पर्धेसाठी संदीप म्हात्रे खूप खूप स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून संदीप म्हात्रे ही स्पर्धा पाहत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर ओळी सामन्याकडे क्षेत्ररक्षणी लावलं जातं. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रल्हाद आणि आकाश आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी समाधान. 68 धावांचं लक्ष्य आहे. 68 इज अ टार्गेट. समाधान पहिला चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. खराब चेंडू आहे. थोडंसं वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये समाधान आपल्या दिशेमध्ये भर करतोय आणि चेंडू स्क्वेअर बघायला मिळतो. पहिला चेंडू शुभारंभ होतोय, धावसंख्येला प्रारंभ होतोय. धावसंख्या होते 1. समाधान हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुन्हा उजव्या स्टेजवर बाहेरचा चेंडू होता.
राऊंड विकेट गोलंदाजी करताना समाधानला आपण पाहतोय अतिशय वेगात चेंडू हाताळतोय. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध जय हनुमान सारंगाव या दोन संघांमधील मॅच आपण पाहतोय. याला तर पुलटा चेंडू गॅप मधून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. विकेट घेऊन करतोय कार कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. पुलटा चेंडू होता आणि सहज गत्या फटकाळला चेंडू सरळ निघून गेला होता. तो म्हणजे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या होते 5. समाधान यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे आणि चेंडू सरळ वेध घेतोय तो यष्टी रक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या थांबलेली आहे 5. प्रल्हाद आणि आकाशाची जोडी खेळपट्टीवर. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. वाईड यॉर्कर चेंडू म्हणता येईल. हा खूप चांगला चेंडू आहे. सातत्याने उजव्या स्टीच्या बाहेर मारा बघायला मिळतोय समाधानच्या माध्यमातून. एक चौकार सोडला तर मात्र एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. चौकार लागल्यानंतर कमबॅक करते समाधान कारण 2 चेंडू डॉट बघायला मिळतात. समाधान याला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑनला लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या होते 6. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. एक चौकार जर सोडला आपण त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारची संधी त्यानंतर दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची कारण हेल्दी आस्किंग रन रेट आहे. आवश्यक धावगती खूप मोठी आहे. समाधान यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे आणि मित्रांनो कुठलाही फलंदाज जरी बाद केलेला नसला तरी मात्र एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. नक्कीच गवळी सर आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करतोय हा गोलंदाज समाधान. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते त्या तरी सुद्धा धावांवरती अंकुश लावण्याचं काम मात्र करताना दिसलं तो म्हणजेच गोलंदाज समाधान. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. नक्कीच यात काही शंका नाही आहे. 68 धावांचा एक टार्गेट सेट केला सारंगाव या संघाने आणि मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर या संघाच्या पहिल्याच षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या कॅप्टननी कृपया त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचंय. दिवा स्पोर्ट दिवा. तर नक्कीच मागची मॅच आपण गवळी सर पाहिलं असेल तर 61 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या उत्तन संघाकडून आणि त्याचा पाठलाग करत असताना अगदी सहजरित्या त्या धावांचा पाठलाग केला गेला. फक्त आणि फक्त 4 षटकांमध्येच त्या धावा कुठल्या गेल्या म्हणजेच रानाळ या संघाकडून. मात्र तसं यावेळेस होताना दिसत नाहीये. पहिल्या 67 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि उत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या समाधान या गोलंदाजाने. आता मात्र प्रल्हाद खेळण्यासाठी सज्ज होईल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे गोलंदाजीसाठी. याला पुन्हा एक चांगला फटका म्हणता येणार नाही. धावबाद करण्याचाही प्रयत्न केला जातोय मात्र एक चोरटी धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. कुठल्याही प्रकारे प्रतिकार बघायला मिळत नाही. सकारात्मक क्रिकेट बघायला मिळत नाही. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा तो पाठलाग बघायला मिळत नाहीये कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जेव्हा करायला हवा तेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके असतात. यामध्ये मी आक्रमण करायला हवं. जास्तीत जास्त धावा तुम्ही पटकावायला हव्यात. रोहित याला फटका खेळला चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑफला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या होते 8. आता मात्र थोडंसं प्रेशर बिल्डअप होणार आहे सूर्यानगर संघावर का ज्याप्रमाणे गोलंदाजी होते. याला मात्र ब्लाइंड स्विंग चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिसमिसल. कर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची साथ त्यांना हाय न्यारी.
झाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर बाल्या मामाच काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर. थँक्यू डीजे. नक्कीच बाळ्या मामा भिवंडीतील कार्यसम्राट असं यांची नेहमीच ख्याती असते. कार्य कोणतंही असू द्या, मात्र बाळामामाकडे ज्या वेळेस कार्यासाठी जातो त्यावेळेस नक्कीच तो कार्य कशा प्रकारे पूर्ण करण्यात येईल त्या प्रयत्नामध्ये असतात. वळूया मॅचकडे. दरम्यान खूप चांगली गोलंदाजी रोहित पाटील यांच्या माध्यमातून. गवळी सर. रोहित मार्गस्थ होईल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 9. अजून एक चांगला प्रतिकार म्हणता येणार नाहीये, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते खरं तर मोठे पटके खेळायला लागतील. हवाई यात्रा करावी लागेल. जेव्हा तुम्हाला कमी वेळात लवकर पोहोचायचं असतं ना, तेव्हा हवाई यात्रेचा तुम्हाला वापर करायला हवा. ते बघायला मिळत नाही आणि एक भेदक मारा बघायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये भले एक चौकार लगावला गेला, पण एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी रोहित. याला मात्र फॉलो थ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र झेल घेता येत नाही आणि फक्त एकच धाव. धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर प्रवेश करते. दुहेरी अंकात 10. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटक आपण पाहिलं असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. समाधान पाटील याने 6 धावा खर्च केला. त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून रोहित पाटील अतिशय सुरेख गोलंदाजी फक्त 4 धावा खर्च करतोय. रोहित राईट आर्म. याला मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या होते 12. 68 धावसंख्येचा पाठलाग करताना एक संत सुरुवात बघायला मिळते ती मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाची. रोहित पुन्हा एकदा मार्क पुन्हा फुलटॉच. समाचार घेता आले नाही हवा तसा. चेंडू जातोय सरळ वाईड ऑफ लॉंग ऑनला. पुन्हा त्या दिशेने फक्त 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या होते 14 आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1/14. आता मात्र पाहतोय आपण 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. म्हणजे आस्किंग रन खूप वाढणार आहे. आवश्यक धावगती जी आहे 18.18. म्हणजे किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. सामना जर जिंकायचा असेल सूर्यानगर संघाला तर. नक्कीच. मात्र त्याचं संपूर्ण श्रेय देईन मी या 2 गोलंदाजांना. काय गोलंदाजी झाली आहे. भेदक मारा, अचूक लाईन आणि लेंथ नाही तर गोलंदाजी होत असताना समाधान आणि रोहित पाटील खूप कमी वेळामध्ये जास्त नाव कमवणारं नाव आहे सारंगाव गावातील रोहित पाटील. हे खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. खरं तर ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके असतात ती फलंदाजीसाठी पुरं कशी समजली जात आहेत, त्यामध्ये चांगली फलंदाजी बघायला मिळायला हवी होती. पण या ठिकाणी मात्र फलंदाजीचा पुअर प्ले बघायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी समाधान. कर्णधाराचा एक चांगला निर्णय या ठिकाणी म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी हाताळल्यामुळे लगेच त्याला 2रं षटक हाताळण्याची संधी दिली गेली. एक चांगला निर्णय म्हणता येईल. चांगला डिसिजन कर्णधाराचा. याला फटका इनसाइड आउटचा फटका बघायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र येतोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 1 शॉटचा इशारा करतायत. तर नक्कीच दुसरी धाव खूप वेगाने घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे पॉपिंग क्रीजमध्ये बॅट टेकवली गेलेली नाही आहे. दरम्यान याच कारणास्तव एक 1 शॉटचा इशारा. दरम्यान एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकतोय. 15 धावा धावफलकावरती संत आणि सावध गतीने धावांचा पाठलाग इथे करत असताना मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर हा संघ मोठे फटके खेळावे लागेल. जर या सामन्यामध्ये अस्तित्व आपलं टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच बिग हिट करावे लागतील. तोच प्रयत्न समाधान. डाऊन टी ग्राउंडचा फटका. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते आणि वाटे कॅच. अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर
व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव जो तो येतो या स्टेडियम वर. थँक्यू डीजे. तर नक्कीच गवळी सर, आम्ही का या खेळाडूची प्रशंसा नेहमीच करत असतो, कारण कमी वेळामध्ये जास्त नाव कमवण्याचं काम या क्षेत्ररक्षणाने केलं आहे. तो म्हणजेच नाव म्हणजेच रोहित पाटील. अतिशय सुरेख झेल टिपला आजच्या दिवसातील उत्कृष्ट झेल नक्कीच त्याला म्हटलं जाईल. दरम्यान दुसऱ्या विकेटचं पतन 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर या संघाच्या आता मात्र वर्चस्व स्थापन करत असताना यावेळेस सारंगाव हा संघ समाधान. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा पार षटकार. मी बघून आयोजन होत या गार करते कौतुक बघून सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथ पहिला न्यारी. फटका बघायला मिळाला ज्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला. आता पण बघितलं आपण, आत्मविश्वास बघायला मिळत नव्हतं. या फटक्यामध्ये मात्र आत्मविश्वास बघायला मिळाला. अराउंड दी ऑफस्टंप खेचून मारलं होतं आणि चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या होते 21. 68 धावांचं लक्ष आहे. समाधान. पुण्याचा फटका खेळलेला चेंडू हवेत आहे आणि सोपा झेल सुटते शॉर्ट पॉइंटला. नक्कीच गवळी सर, हा झेल सोडलाय की ही मॅच सोडली आहे? नक्कीच त्याचं उत्तर मिळेल काही क्षणातच, कारण नेहमी म्हटलं जातं पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस. मात्र यावेळेस एक सोपा झेल होता, मात्र तो झेल निसटतोय. दरम्यान पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी समाधान यांच्या माध्यमातून अराउंड द विकेटने यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र येथे स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. एक षटकार लगावल्यानंतर चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न समाधान पाटील यांच्या माध्यमातून होतोय. काय म्हणाल गवळी सर? नाही, खूप चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू, आजकाल वाईड यॉर्कर चेंडू खूप प्रचलित झालेला आहे आणि अशा प्रकारे चेंडूला खेळणं तितकंसं सोपं नसतं फलंदाजाला. समाधान पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला तर ब्लाइंड स्विंग, पण काय चेंडू टाकला होता. अगदी शरीरापासून जवळून हा निघून गेला होता आणि डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाला. नक्कीच नक्कीच मातीचा सुगंध देणारा हा चेंडू होता. फलंदाजाच्या नाकाच्या जवळून जाणारा हा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. दरम्यान 3 षटकांचा इथे खेळ संपन्न झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती त्या म्हणजेच 22 धावा. त्यामुळे त्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतं की मिशन इम्पॉसिबल, पण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये. दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघ कॅप्टनने त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण गावदी वेळी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. गावदी वेळी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघ कॅप्टनने त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मिशन इम्पॉसिबल असं वाटते, कारण ज्याप्रमाणे सुरुवातीपासून फलंदाजी बघायला मिळाली, आत्मविश्वास. फक्त एक फटका जर सोडला आपण, जो लॉंग ऑनला षटकार लगावला गेला राहुल ठाकरे यांनी, त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि भेदक माराही बघायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 4थं षटक घेऊन येतोय विनय. विनयचा सामना करण्यासाठी सज्ज होईल राहुल. नक्कीच गवळी सर, जोपर्यंत राहुल ठाकरे मैदानावरती तै ठोकून आहे तोपर्यंत मात्र एक अशीच किरण असेल, तो म्हणजे मोरया स्पोर्ट्स या संघासाठी. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. रात्री असा एक सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 49 धावा सुद्धा पटकावल्या गेल्या. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरत नाही. नक्कीच नक्कीच गवळी सर, 36 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये असे बरेचसे सामने आपण अनुभवला असणार. पाहूया यावेळेस फ्री हिटचा सामना. बारा चेंडू आणि फ्री हिट. मात्र इथे पहा, झेल घेतलाय, मात्र फ्री हिट आहे आणि फलंदाज इथे आउट देण्यात येणार नाहीये. दरम्यान काहीतरी फनी मुवमेंट, नक्कीच क्रिकेटमध्ये फनी मुवमेंट सुद्धा व्हायलाच हव्या. नाही, उत्साह इतका असतो ना, त्या उत्साहामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. कारण यष्टीरक्षकाचा उत्साह इतका होता
की त्यांनी झेल खूप छान पकडला होता, पण क्षणभर यष्टरक्षक विसरला होता की हा चेंडू फ्री हिट आहे. आणि बऱ्याचशा वेळेला कित्येक स्पर्धेमध्ये असं झालेलं आहे. मात्र कौतुकास्पद कामगिरी विनय या गोलंदाजाची. फ्री हिटचा बॉल डॉट डिलिव्हरी दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. जवळजवळ 12 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान होतं. तदनंतर मात्र एक नो चेंडू आणि तदनंतर 2 निर्धाव चेंडू. जवळजवळ 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजेच जय हनुमान सारंगाव या संघासमोर खेळत असताना मोरया स्पोर्ट्स या संघाला यावेळेस मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे मात्र लॉंग ऑफ प्रिझम मध्ये चांगला झेल टिपला जातोय. आणि जी अशी जी किरण होती राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून मात्र ती विजवली जातीये विनय याच्या रूपाने. खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, चर्चा गाजतय जिल्हाभर. बाल्या ममत काम काय लय दमदार, चर्चा गाजतय जिल्हाभर. आता मात्र 9 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. लास्ट ऑफिशियल कॉल तो म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा संघाला. कॅप्टननी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अतिशय चांगली संकल्पना या वेळेस आपण पाहतोय. तर म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये 40+ मास्टर्स संघांना सुद्धा या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे खेळण्याची. आणि यानंतर नक्कीच त्यांचा सामना आपण पाहणार आहोत. दरम्यान या मॅचकडे 9 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा विनय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पहा स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खेळून काढण्याचा चांगला प्रयत्न, मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण गोलंदाज विनय यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक चौथा चेंडू डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतोय विनय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन चेंडू होता, शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान फक्त आणि फक्त स्टेअर केलं चेंडूला. दरम्यान 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल स्कोर कार्डवरती. एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरकतोय. 24 धावा धाव फलकावरती. 44 धावांची आवश्यकता. उर्वरित 7 चेंडूंमध्ये जवळजवळ एकतर्फी मॅच येऊन ठेपली आहे. चांगली गोलंदाजी जय हनुमान सारंगाव या संघाकडून. प्रत्येक गोलंदाजाने मात्र 100% आपलं देण्याचा प्रयत्न. आणि यावेळेस लास्ट डिलिव्हरी सुद्धा डॉट डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज समाधान पाटील, रोहित पाटील, विनय पाटील, प्रत्येक गोलंदाजाने मात्र 100% देण्याचा प्रयत्न. दरम्यान 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच टीम मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सारंगाव संघ. काय म्हणा गवळी सर, 68 धावांचा पाठलाग करायचा होता. असं वाटलं होतं की चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर खूप लांबून आलेला संघ. असं वाटलं होतं या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल आणि चांगली मॅच रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र जय हनुमान सारंगाव या संघाने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याच प्रकारे त्याच्या गोलंदाजाने मात्र अभिमानास्पद गोलंदाजी केली. दिवा स्पोर्ट दिवा, दिवा स्पोर्ट दिवा संघ कॅप्टनने 40+ त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कारण हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस होईल. गावदेवी वेळेस संघाचे कॅप्टन आले. दोन्ही कॅप्टननी यायचे टॉस बॉक्समध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. फक्त एकच पर्याय उरतो. जर गोलंदाजाने ठरवलं तर अशा प्रकारच्या धावा ते देऊ शकतो. एकच पर्याय असतो. आणि गोलंदाजीसाठी तो सागर खूप अनुभव आहे. सागर असा एक खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि सागरकडे खूप अनुभव आहे क्रिकेटचा. आणि कित्येक वर्षापासून आपल्या संघासाठी फार मोठं योगदान त्यांनी क्रिकेटसाठी दिलेलं आहे. सारंगावसाठी इंद्रसेन खेळण्यासाठी सज्ज होईल सागर. यामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आला होता. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या होते 25. कारण फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी बघितलं आणि व्हाईट बॉलचा इशारा केला. धावसंख्या झाली 25. 25. सागर याला पुन्हा मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिस्मिसल बघायला मिळते.
प्रतिकार बघायला मिळाला नाहीये. सुरुवातीपासून आपण बघितलं जवळपास सरेंडर केल्यासारखं दिसलं आपल्याला सूर्यनगर संघाच्या फलंदाजाने. सागर पण यावेळेला मात्र शॉर्ट टर्म बॉलचा फटका, चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्यांना ते समाधान. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 26, म्हणजे अजून जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला मात्र स्विच हिट आणि हा चेंडू जाईल स्क्वेअर स्टडमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. ज्याच्या आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव, आहे असा प्रभाव. खरं तर अशा प्रकारच्या फटकेची आवश्यकता इनिशियल ओव्हरमध्ये होती. सुरुवाती षटकामध्ये अशा प्रकारचे फटके बघायला मिळायला हवे होते, तरच कदाचित रंगत बघायला मिळाली असती. पण खूप उशीर झालेला आहे. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्यासाठीचा हा प्रयत्न म्हणता येईल. याला पुण्याला फुलटा चेंडू खेळला जातोय. चेंडू सरळ जातोय ते मिड विकेटला. सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. बाल्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. 36 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र एक शेवटचा चेंडू आहे आणि हा चेंडू टाकून सागर यास विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे. फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे आणि एक मोठ्या विजयाकडे मार्गक्रमण करतोय तो म्हणजे सारंगाव संघ. यावेळेला अतिशय चांगला चेंडू आणि याचबरोबर सारंगाव, जय हनुमान सारंगाव हा संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन जय हनुमान सारंगाव आणि हार्ड लक मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 25 धावांची तुफानी खेळी केली. पण सुरुवातीला टॉस होईल, त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ.